लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण बस स्टँडवर अश्लील वर्तन तथा महिलांचे गुपचूप फोटो काढल्याचा खळबळजनक प्रकार. महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी शब्बीर कादर शेख याला अटक. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी की दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता पैठणच्या मुख्य बस स्थानक येथे आरोपी शब्बीर कादर शेख हा स्वतःच्या मोबाईल फोनवर गुपचूप महिलांचे फोटो काढत होता आणि अश्लील हावभाव करत होता. त्यामुळे एका 36 वर्षीय पीडितेने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पैठण शहरातील बसस्थानक परिसरात महिलांचे चोरून फोटो काढणे आणि अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील क्रांतीनगर मखमलाबाद परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दाखल केली. 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4च्या सुमारास ती पैठण बसस्थानकावर बसची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपी शब्बीर कादर शेख राहणार नांदर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा संशयास्पद रीतीने फिरत होता. या दरम्यान आरोपीने गुपचूपपणे आपल्या मोबाईल फोनमध्ये त्या महिलेचे फोटो काढले. यासोबतच त्याने अश्लील हावभाव करत महिलांप्रती आक्षेपार्ह कृत्य केले. एवढेच नाही तर तिथे बस स्थानक परिसरात उपस्थित असलेल्या इतर महिलांचे देखील परवानगीशिवाय फोटो काढल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे या माहितीच्या आधारे संबंधित आरोपीबद्दल पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव करत आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपी शब्बीर कादर शेख याला अटक केली आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.